नाशिकमध्ये जरांग यांच्या स्वागतासाठी 200 किलोचा हार। आज जरांग यांच्या शांतता रॅलीचा होणार समारोप। माझ्याकडून थोडी चूक झाली, मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, अजित पवार यांनी व्यक्त केली खंत। वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, रुपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर पलटवार। मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात फोडणार प्रचाराचा नारळ। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समन्वय समिती बैठकांना सुरुवात। इच्छुक उमेदवारांची तीनही पक्षांकडे रांग। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 12 कुटुंबांना मंत्री तानाजी सावंतांकडून मदत। कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचं सहकार्य। रवी नाना यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या। तुम्ही 1500 रुपये घेऊन दाखवाच, मग बघते, सुप्रिया सुळे यांचा इशारा। या महाराष्ट्रातली लेख। अहमदनगरमध्ये जरांग यांच्या रॅलीमध्ये 14 चोरट्यांना बेड्या। चोरट्यांकडून तब्बल 6,50,000चा मुद्देमाल जप्त। रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद। वादग्रस्त वक्तव्यामुळे योजनांवर परिणाम होतो, त्यामुळे विचार करून बोला, मुख्यमंत्र्यांची तंबी। विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्काची सक्ती केल्यास कॉलेजवर होणार कारवाई। तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि वेबसाईटची लिंकही जाहीर। पुढच्या 25 वर्षांमध्ये हेडफोन्सच्या वापरामुळे तब्बल 100 कोटी तरुण होणार बहिरे। जागतिक आरोग्य संघटनेचा हा धक्कादायक अहवाल। मुंबईमधील स्टंटबाजांनी मुंबई पोलिसांच्या दणक्यानंतर मागितली माफी। पालिकेच्या समोर स्टंटबाजांनी शूट केला होता व्हिडिओ। मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला। पाणीसाठा 93%, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 10% पाणी अधिक।